मला हे लग्न नाही करायचं, 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 हे लग्न नाही करायचं. आपण थांबू इथं, आपण थांबू इथं, आपण थांबू इथं, आपण थांबू इथं. रमा, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय? वय मला आता समजतं. अहो, आतापर्यंत डोळ्यावर झापड होता असं समजा, नाही तर प्रेमाची धुंदी चढली होती असं समजा, पण आता ते झापड बी उडालं आहे आणि ती प्रेमाची धुंदी बी उतरली. रमा, तुम्ही हे असं अचानक का बोलताय? अचानक? अहो, अचानक नाहीये हे छोटे मला. मी सगळ्यात आधी तुमचं माझ्यावर प्रेम आहे सांगितलं होतं, तेव्हाच मी तुम्हाला म्हटले होते की मी माती आहे हो आणि तुम्ही आभाळ. मातीनं आभाळाचं सपान नसतं बघायचं. मला माझी पायरी ठाव. या प्रेमासाठी, त्या स्वप्नांसाठी लई काही भोगलंय हो आपण. लई संकटांना सामोरं जावं लागलंय आपल्याला. रमा, कितीही संकट आली तरी आपण एकमेकांची साथ नाही सोडायची, हे ठरलंय ना आपलं. हो, ठरलं होतं छोटे, मला ठरलं होतं. त्या प्रेमाच्या धुंदीत होते म्हणून मला काय बी कळत नव्हतं मी काय करते आहे, काय शब्द देते आहे. त्या वावत गेले हो. रमा, खरं सांग, तुम्ही गंमत करताय ना माझी? तुम्हाला समजायचं ते समजा, पण मला कळतं हे चुकीचं आहे. आपण एकत्र येण्यामध्ये ना तुमचं काय झालंय ना माझं. फक्त आपल्या दोघांची फरफट होणार आहे, म्हणून ऐका माझं. आपण एकमेकांपासून दूर जाऊ. असं कसं? तुम्हाला आठवतं, काही दिवसांपूर्वी माझी वाताहत झाली होती, कंगाल झालो होतो. तेव्हा मी तुम्हाला माझ्यापासून दूर जायला सांगितलं. तेव्हा तुम्ही काय म्हणाला होता? तुमची आणि माझी साथ 7 जन्माची आहे. आठवतं? आपण एकमेकांपासून कधीच वेगळे होणार नव्हतो ना. मग हे आता असं दूर जाण्याचा विचार का करताय तुम्ही? तुम्हाला कोणी काही बोललंय का? छोटे, मला फार प्रश्न विचारू नका. कदाचित त्यांची उत्तर बी नाही आहेत माझ्याकडे. छोटे, मला तुम्ही जर माझ्यावर खरं प्रेम केलं आहे तर आपल्या प्रेमाची शपथ आहे तुम्हाला. मला ह्या नात्याचं पुढं काय बी होऊ शकत नाही. हे नातं पुढे नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत. आई, अगं तू नको काळजी करू. हा, येईल ती. उगाच परत तुझं डोकं दुखायचं आणखी. तसं नाही रे पिंट्या. सुमीचं असं झाल्यापासून ना घरी येणारा माणूस वेळेवर घरी आलं नाही ना की धडधड वाढायला लागते माझी. नको नको ते विचार डोक्यात यायला लागतात. पण अजून कशी नाही आली ही? काहीच पत्ता लागत नाही ग. नाही, मला ना कळतच नाही रमा ही अशी का वागते. रमा, अगं कुठं होतीस तू इतका वेळ? काय ग, तुला फोन करायचा प्रयत्न केला पण तुझा फोन येऊ येतं. आम्हाला वाटलं तू प्रतापरावांसोबत असशील, तर त्यांचे फोन येऊन गेले याच्यावर. त्यांच्या बरोबर पण नाही तू, पण मग गेली होती कुठं तू? इथेच होते गावात. एकटीच? एकटीच होतीस तू? का? आम्ही अगं मला एकटीला जरा शांततेत बसायचं होतं.
कोणाशी बी बोलायची इच्छा होत नव्हती. पर काळजी करण्यासारखं काय बी नाहीये. आता बरं वाटतंय, मला शांत वाटते. अगं पण आता शांत वाटायला अशी कुठली अशांतता होती तुझ्या मनात? असा कुठल्या गोष्टीचा विचार करते तू? नाही म्हणजे तुला खूप वाईट वाटतंय का की सुमी तुझा हार आणायला म्हणून गेली आणि तिचा अपघात झाला म्हणून? अरे नाही पिंट्या दादा, तसं काय बी नाहीये. आणि खरंच आता बरं वाटतंय मला. बरं मी हात पाय तोंडून आले. प्रताप, अरे किती वेळा तुला जेवायला बोलवलं, सगळ्यांची जेवणं झाली तरी तू आला नाहीस. काय एवढं काम करत बसलायस? काही काम करत नाही, भूक नाहीये मला. भूक नाहीये? काय खाल्लंस रे एवढं सकाळपासून? हे बघ प्रताप, एरवी मी तुझे मूड सांभाळीन, पण रावसाहेब असताना नाही. मी तुला सांगितलंय ना, रावसाहेब घरी असताना आपण एकत्र रात्री जेवतो. अरे ते विचारत होते मला, आता काहीतरी कारण सांगून मी विषय टाळला. आणि हे काय कागद वगैरे कापत बसलायस प्रताप? मी रमा यांना भेटायला गेलो होतो आणि प्रताप, प्रताप अरे किती रक्त येते बघ. हे तू असं धरून ठेव, मी पटकन फर्स्ट एड घेऊन येते. ही जखम पटकन भरेल ग. आता काही जखम आयुष्यभर भरू शकणार नाहीत असं वाटतंय. प्रताप काय झालंय? प्रताप जे काही आहे ते मला सांग. काहीतरी असं ज्याच्याने तू खूप दुखावला गेलेस. हे बघ, मनमोकळेपणाने माझ्याशी बोल. हे रमा यांनी मला नकार दिलाय. त्यांना हे नातं पुढे न्यायचं नाहीये. काय? अरे प्रताप, तुमचं काही भांडण वगैरे झालंय का? मग असं अचानक नाही कसं सांगितलं तिने? तुझ्या इतकाच मी सुद्धा तोच विचार करतो. नाही प्रताप, मला हे काही योग्य वाटत नाही. मी बोलू का रमाशी? अरे तू काय बोलणार त्यांच्याशी? आणि त्या काय सांगणार आहेत तुला? प्रेमात मी त्यांच्यासाठी वाटेल ते केलं. आमचा साखरपुडा होणार होता. आयुष्यात एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही अशा शपथ घेतल्या होत्या आम्ही. त्या मला सुद्धा काही सांगायला तयार नाहीये. आणि त्या मला नाही वाटत की तू त्यांच्याशी जाऊन बोलावस. आता त्यांच्याच मनात नसेल ना, तर आपण सुद्धा हा विषय इथेच थांबूया. अरे प्रताप, प्रताप लग्न म्हणजे तुम्हाला काही पोरखेळ वाटतो का रे? तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे माहिती आहे रे मला. हे बघ तू आई, तुझ्या लक्षात येते का? म्हणूनच त्यांनी तू दिलेला हार परत केला. आपण ह्या विषयावर नको बोलाय. हे बघ प्रताप, तू शांत हो. नको टेन्शन घेऊस. तुमचं प्रेम जर खरं असेल ना, तर असं समज ही तुमच्या आयुष्यातली एक फेज आहे. अरे हे दिवस सुद्धा निघून जातील रे, आणि तुम्ही खरंच परत खूप छान एकत्र असाल. सिमरनच्या अशा अकाली जाण्याने त्यांच्या घरातली परिस्थिती नीट नाही. रमा कसल्या तरी तणावात असेल, काहीतरी टेन्शन असेल तिला. थोडासा तिला वेळ देऊया, थोडीशी वाट बघूया आपण. पण तू शांत राहा. सळसळत रान जशी, वीर भिरत पान जशी, थर थर देहात माईना.
तनभर प्रीतीच्या खुणा इथवर कोण पाहुणा अडकल प्राण हे तुझ्यात रे तुझ्यात साजना माझं तुमच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. मामा हे घे चहा घे. तो आधी चहा घे बघू. ते राहू दे, घे. बरं वाटलं जरा. मला ठाऊक आहे सकाळचा चहा घेतल्यावर तुला शांतता मिळते म्हणून. दुःखाच्या एवढ्या डोंगरानंतर थोडेफार शांत क्षण मिळाले ना तेवढंच बरं वाटतं. आता काय हे दिस विसरतील आणि चांगले दिस येतील याची वाट बघायची बघ. सुमीचं कार्य बी संपलं आहे आणि सुमी जरी नसली तरी तिची लहानी आहेच की. लय गोड पोर आहे ग. हा मग आता तिच्यासाठी तिच्या आनंदासाठी आपल्याला नीट उभं राहायला पाहिजे बघ. आपल्या समध्यांसाठी सुमीच्या सासरच्यांकडच्यांसाठी समजा आपल्याला सांभाळावं लागणार आहे बघ. खरं आहे तुझं. गेलेल्यांचं दुःख आहेच म्हणजे आहे त्यांचं तरी सुख बघायला हवं ना. आणि ते सुख आपल्याला आपल्या कामातून मिळेल बघ. अरे मामा आपण कष्ट करणारी माणसं काम नसले तर करमतंय वय आपल्याला सांग तूच बरं. त्यामुळं मी आधी म्हंटल की आजपासून कामाला सुरुवात करते. रोजगार केंद्रात जाऊन येते बघ. कामाच्या गडबडीत असलं ना की मनाला बी बरं वाटेल आणि नको ते विचार बी येणार नाहीत मनात. बरोबरच आहे. अगं सरला पण गेले तिकडे आपल्या शेजारच्या गावात ते शिंदे नाहीत का त्यांच्याकडे स्वयंपाकाचं काहीतरी काम आहे. म्हटलं जा बघून ये पटकन. चांगलंच आहे की मग. रमा ऐक ना आता माझी कामं आटपली ना की मी दुकानात भाजीपाला घेऊन जातो. हा तुझी पण कामं झाली असेल तर तू पण निघ की. वय माझी बी कामं आवरलीच आहेत. मी हवी निघन आता. झाले हे घे. हा अगं रमा घरचे सगळे सावरले ना ग. अगं काय बोलते ग तू. तरणी ताटी पोर गेली माग ताणी आहे तिची. ती जशी रडत असेल तस तशी ह्यानं सुमीची आठवण येत असेल बघ. वय ते बी बरोबर आहे पण अशी येळ कुणावर या न ग. झालं ते फार वाईट झालं ना. वाईट म्हणजे साखरपुडा मोडलाय तिचा.
रमे, त्या बारक्या पोरीचं जसं वाईट वाटतंय ना, तसं तुझं बी लई वाईट वाटतंय बघ. अगं किती स्वप्न रंगवली असेल नाही तू. रमा, काय? आता साखरपुड्याची तारीख ठरली का? नसल ठरली तर ठरून टाक बाई. परत वर्षानंतर नाही करता येणार. रमा, मी आता म्हणते या वर्षी तुम्ही लगीन करूनच टाका. अगं रमे, छोट्या मालकांचं लगीन म्हणजे काही साधं सुद्धा असणार आहे का? किती तामझाम असणार आहे. छोटे मालक तुम्ही? रमा, मला तुमच्याशी बोलायचं होतं. छोटे मला तुम्ही पुन्हा समजवायला आलात का मला इथं? म्हणजे मी तुम्हाला आधीच म्हणाले होते ना, मला या विषयावर काही बी बोलायचं नाही. मग कशाला? जे काही सांगायचं होतं मला, जे काय होतं ते कालच सांगितलंय तुम्हाला. अहो तरी बी का आलात तुम्ही इथं? तुम्हाला काय वाटलं माझी उत्तरं बदलणार आहेत होय? हे बघा कालच समजा सांग. एक मिनिट रमा, मला तुमच्याशी कुठल्याही विषयावर बोलायचं नाही किंवा तुमचं मत बदललंय का हे विचारायला मी इथे नाही आलो. मी रोजगार केंद्राच्या कामासाठी इथे आलो. कुठलं काम? मला काही महत्वाची कागदपत्र हवी आहेत. मला तुमच्याशी कुठल्याच विषयावर बोलायचं नाही किंवा तुमच्याकडे कुठल्याही विषयाचं स्पष्टीकरण मागायचं नाही. त्यामुळे रिलॅक्स आणि डोंट वरी. तुम्ही उगाच गैरसमज करून घेतला की मी तुमच्याशी कालच्या विषयावर बोलायला आलो. तुमच्या डोक्यात तो विचार आला म्हणजे अजूनही तुमच्याच डोक्यातून तो विचार गेलेला नाही. जाऊ दे, आपण कामासंदर्भात बोलूया. मला काही नवीन ऑर्डर्स आल्यात, त्यामुळे आपल्या रोजगार केंद्राची माहिती आणि इथे तयार होणाऱ्या प्रोडक्टची माहिती मला त्यांना पाठवायची. मला फक्त ते माहितीचे कागदपत्र आहे, त्यासाठी मी इथे आलो. छोट्या मालकांच्या अंगठ्याला काय झालंय? काय लागलं असं? मी असं कागदपत्र आणते. रमा, तुम्ही माझ्या अंगठ्याला जखम झाली हे पाहिलं, पण त्याबद्दल एका शब्दानेही बोलला नाही. साधी विचारपूस सुद्धा केली नाही. एवढ्या बदललात तुम्ही. तुम्ही त्याच रमात ज्या आई, बरं झालं ना रमानी हार परत दिला. नाही म्हणजे त्यांच्याकडे राहिला असता तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण तेच टेन्शन मध्ये आले असते, उगाच प्रेशर मध्ये राहिले असते. आता या हाराची साधी पाकळी तुटली होती तर केवढे रेस्टलेस झाले होते ते. पण आई, रमानी हार परत दिलाय, पण त्यांच्या साखरपुड्याचं काय आता? मला नाही माहित तेजू की हा हार कधी रमाच्या गळ्यात घातला जाणार आहे का नाही. म्हणजे ठीक आहे, यात तुम्हाला हवे असलेले समजे कागदपत्र आहे. आणखीन काय काम होतं का? रमा, एवढंच बोलणार आहोत का आपण? आपण इतके परके झालोय का की आपल्यामध्ये आता बोलण्यासारखं सुद्धा काही उरलेलं नाही? अहो, असं
काय म्हणता छोटे मालक? आता बोललोच की आपण, आणि बोलण्यासारखे लई इशा आहेत बघा आपल्याकडे. रोजगार केंद्र आहेत, महिलांचं शिक्षणाचा इशा आहे. आणि आताच घ्या की, रोजगार केंद्राची माहिती हवी होती म्हणून तुम्ही आलात बोलायला. कागदपत्र बी मागितले, मी बी दिलंच की. बोललो की आपण. आणखीन काय माहिती हवी का तुम्हाला? ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल की आपल्यातला संवाद हा औपचारिक असा, तर इथून पुढे आपलं नातं सुद्धा तसंच असेल. आणि हे असं बोललेलं वागलेलं तुम्हाला चालणार असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचीच अशी इच्छा असेल, तर मी सुद्धा हे सगळं लक्षात ठेवूनच वागेन.